as we have started that ordinary differential equation with first order and first degree and its applications. काल आपण त्याच्यामधले काही पार्ट्स बघितलेले आहेत. पार्ट्स मीन्स त्याच्यामधले काही जे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते माहिती आहेत. कोणते कोणते त्याच्यामध्ये टर्म्स? फर्स्ट आपण काय बघितलं होतं? variable separable form. We are going to learn variable separable form. Then next we have to homogeneous. non-homogeneous. Non-homogeneous. होमोजिनियस आहेच त्याच्यामध्ये, पण आपल्याला शिकायचं याच्यामधला मेन आहे तो नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यामधला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ओके, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. अँड देन आफ्टर दॅट if equations are not exact, then we have to reduce it in exact form. So it is non-exact differential equation. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो linear differential equation. Linear differential equation. And if equations are non-linear, then we have to reduce that equation in linear form. So it is non-linear equations form. ओके, आणि त्याच्यानंतर जो आहे तो पार्ट जो येतोय तो ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी, म्हणजे हे ऍप्लिकेशन्स आहेत, डिफरन्शियल इक्वेशनचे ऍप्लिकेशन्स आहेत. सो ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज, इन दॅट वी आर टेकिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये प्रॉबेबली आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग घ्यायचे आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टाइल मोशनचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टार्ट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे आपण माहिती आहे आपल्याला जनरली आपण काय म्हणतोय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे? Yes, variable separable form. Variable separable form काल सांगितलं तुम्हाला काय कशासाठी म्हणतोय आपण? एक्स आणि y च्या टर्म सेपरेट करायचे. Yes, we are separating the terms of x and y, and the terms of x we are assigning with dx and the terms of y we are assigning with dy. त्याच्या आधी थोडीशी डेफिनेशन सांगते परत एकदा डिफरन्शियल इक्वेशनची. The equation which containing the derivatives, it is called as a differential equation, like d2y by dx square plus dy by dx is equal to e raised to x. या टाइपचे इक्वेशन्स असतात त्याला आपण काय म्हणतोय? डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, त्याच्यामध्ये काय आहेत? डेरिव्हेटिव्ह आहेत. त्याच्यानंतर पॉवर जी आहे याची तर ती 2 आहे. मग या कम्प्लीट इक्वेशनची ऑर्डर अँड डिग्री कोणी सांगेल मला? What is the order and what is the degree? Order 2 degree 1. Order 2 degree 1. And degree 1. Got it? Yes. त्याच्यानंतर आपण बघणार आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सो आय एम टेकिंग दॅट सम एक्झाम्पल्स ऑफ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. Okay, so look at that first example. If that given equation is of the type, कोणत्या टाइपचे इक्वेशन घेतोय आपण? Variable separable form. So dy by dx, solve the equation. dy by dx is equal to e raised to x minus 2y. ठीक आहे. आता इथे बघा हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला actually this is the differential equation and we have to convert this equation in terms of variable separable form. The variable separable form means we are assigning the terms of x with dx and the terms of y with dy. So just rewrite that equation as it is. Look at this. dy by dx is equal to e raised to x minus 2y.
मग आता हे जे इक्वेशन आहे e रेस टू एक्स मायनस 2y याला सेपरेट करू शकतो आपण. कसं करणार? e रेस टू e एक्स raised to x divided by e raised to 2x. पहिल्यांदा आपण सेपरेट करूयात, टर्म सेपरेट करूयात. म्हणजे e रेस टू मायनस 2y पॉवर सेपरेट केल्या आपण. ठीक आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार आहे? e रेस टू एक्स डिवायडेड बाय e e रेस टू 2y. 2y. Yes, it is dy by dx. Okay. Therefore, आता याच्यामध्ये जी y चे टर्म्स आहेत आपण dy सोबत लिहितोय. So first of all we are taking that 1 upon e raised to 2y on left hand side. मग कसं येईल ते? e raised to 2y. y into 2 Yes. e raised to 2y into dy is equal to e raised to x into into dx. dx. Yes. मग आता परत एकदा काय करतोय? हे इक्वेशन व्यवस्थित लिहितोय. व्यवस्थित म्हणजे काय करणार आपण? एका साइडला सगळे टर्म्स घ्यायचे आणि इक्वल टू 0 दाखवायचे. सो हाऊ टू राईट दॅट इक्वेशन? e raised to x x dx minus e e raised raised to 2y dy 2y is equal to 0. dy is equal to 0. Now we are getting its solution by integrating it. Okay, so integrate it to get solution. आता याचे इंटिग्रेशन घेतोय आपण. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2y dy इज इक्वल टू 0. त्यावेळेस आपण इंटिग्रेशनची जो सिम्बॉल आहे तो लिहितो तिथं, त्यावेळेस इक्वल टू 0 येतं. ज्यावेळेस सोल्युशन लिहितो आपण त्यावेळेस आपण कॉन्स्टंट ऍड करतोय. इज इट इट? व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स? e raised to E x. raised to x. e raised to x e raised to x itself minus what is the integration of e raised to 2y? e raised to e raised 2y to 2 E upon raised to 2. 2. 2y divided by 2 2 equal to c. या ठिकाणी हा c हा कॉन्स्टंट ऍड करतोय आपण. ज्यावेळेस इंटिग्रेशन घेतोय त्यावेळेस कॉन्स्टंट आपण ऍड करतोय. आता कम्प्लीट इक्वेशन, आता इथं बघा, वन्स अगेन आय एम टेकिंग दिस इक्वेशन ऍज, ह्या कम्प्लीट इक्वेशनला जर मी 2 नी डिवाइड केलं, सॉरी 2 नी मल्टिप्लाय केलं, तर इक्वेशन कसं मिळतं बघा? मल्टिप्लाइंग. आता हा 2 काढायचा आहे मला, डिनॉमिनेटर मध्ये जो 2 आहे तो काढायचा आहे. मग कम्प्लीट इक्वेशनला आपण 2 नी मल्टिप्लाय करतोय. देअरफॉर वी आर गेटिंग दॅट सोल्युशन ऍज 2 into e raised to x minus e raised to 2y is equal to 2c. And after that, this equation we can write, or this solution we can write as 2 into e raised to x minus e raised to 2y is equal to c dash. Means here this 2c याच्यासाठी आपण दुसरा एक कॉन्स्टंट असाइन केला, दॅट इज c dash. आपलं आन्सर इथपर्यंत ही बरोबर आहे, हे पण आन्सर बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण थोडासा विचार करून लिहितोय, दिस आन्सर इज ऑल्सो करेक्ट आन्सर. गॉट इट? हे प्रत्येकाने समजलं एक्झाम्पल? yes ma'am Yes, ma'am. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मधला हा पहिला पार्ट झाला. याच्यामध्ये हे सिंपल एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर आणखीन एक्झाम्पल बघूयात आपण. Just a minute. We are going for next. थोडंसं डिफरंट एक्झाम्पल घेऊयात. हे सिंपल एक्झाम्पल घेतलं आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आय एम टेकिंग दॅट. सॉल्व 3 into e raised to x tan y plus 1 minus e raised to x into sec square y dy is equal to 0. ओके, आता जस्ट लुक एट दिस इक्वेशन. हे इक्वेशन कसं आहे बघा. याच्यामध्ये dx ची टर्म राहिली, या ठिकाणी dx लिहायचं राहिलंय माझं इथं, dx. ओके, ऍक्च्युअल हे इक्वेशन कसं आहे? trigonometric येस, नाही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन नाहीये, सिंपल इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जायचं आपलं. dx आणि dy आहे त्यामुळे डिफरन्शियल इक्वेशन. सो
3 into e raised to x tan y dx plus 1 minus e raised to x into sec square y dy is equal to 0. आता हे इक्वेशन कोणत्या टाइपचं इक्वेशन आहे बघा. f1 of x into g1 of y dx plus f2 of x into g2 of y dy is equal to 0. मग आता ह्या इक्वेशनला आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय ते इथे बघा. या फर्स्ट टर्म मध्ये एक्स्ट्रा कोणती टर्म आहे? tan y दॅट असाइन्ड विथ dx. म्हणजे y ची टर्म dx सोबत दिली आहे, म्हणजे tan y ही एक्स्ट्रा टर्म आहे. त्याच्यानंतर या सेकंड टर्म मध्ये सेकंड पार्ट मध्ये बघा इथं 1 minus e raised to x into sec square y dy. याच्यामध्ये 1 minus e raised to x, this is the excess part, isn't it? Therefore, we have to divide this equation. Divide equation by कोणते कोणते टर्म्स असणार आहेत? 1 minus e raised to x into tan y. Divide the given equation by 1 minus e raised to x into tan y. Okay, so just we are dividing that. Look at this. 3 into e raised to x tan y divided by 1 minus e raised to x into tan y dx plus next कोणती टर्म आहे इकडे आता? 1 minus e raised to x into sec square y, yes, divided by 1 minus e raised to x into tan y is dy is equal to 0. ओके, मग आता जे टर्म्स आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत जे टर्म्स आपण एक्सेस आहेत ते टर्म्स आपण कॅन्सल करतोय. मग आता इथे tan y आहे, इथलं tan y आहे, कॅन्सल होणार. म्हणजे इथं टर्म्स कोणते राहतील? इथं 3 into e raised to x divided by 1 minus e raised to x dx, correct, plus sec square y divided 1 minus e raised to x divided by 1 minus e raised to x कॅन्सल होणार. राहतील कोणती टर्म आता फक्त इथं? sec sec square y divided by tan y Divided by tan. into divided tan y into divide by dy. is equal to 0. हे झालं. आता हे ऍक्च्युअल व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये झालं. दिस इज अ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, मग आता याचं सोल्युशन घ्यायचं आपल्याला. मग सोल्युशन काढताना काय करतोय आपण? दोन्ही साइड दोन्ही टर्म्सचं इंटिग्रेशन घेतो. येस, इंटिग्रेट इट. Integrate it. So integration of 3 into e raised to x upon 1 minus e raised to x dx plus integration of Sec square x sec square y divided by tan y dy is equal to 0. Now who will going to tell me the integration of e raised to x upon 1 minus e raised to x and sec square y divided by tan y? याचे इंटिग्रेशन कोण सांगेल मला? U by v rule वापर. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे सेपरेटली. कोणता फॉर्म्युला आठवतोय का? dt divided by 1 by Which one? dt हा put केला फॉर्म्युला आठवतोय का? 3 हा into log ते e put raised to x. नाही इथे बघा. ma'am 1 upon x Integration square of minus y square. जस्ट एक मिनिट. इथे फॉर्म्युला युज करतोय आपण. तर कोणता फॉर्म्युला युज करतोय बघा? इंटिग्रेशन ऑफ f dash of x divided by f of x dx is equal to, हे आठवतंय का बघा थोडस? F log of mod of f Log of of x. x. Yes, log of
mod of f of x. मॉड ऑफ एफ ऑफ एक्स हा फॉर्म्युला युज करतो इथं आपण. ठीक आहे. आता इथं बघा टॅन वाय आहे. टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? सेक्स करो. सेक्स स्क्वेअर वाय. बरोबर आहे. आता इथं 1 मायनस ई रेस टू एक्स आहे. आता मायनस ई रेस टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुम्हाला? मायनस ई रेस टू एक्स पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काय करतोय आपण? टर्म कोणती ऍडजस्ट करणार इथं या पहिल्यासाठी? ऍडजस्टिंग द टर्म मायनस. सो हिअर लुक ॲट दिस. 3 हा इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. सो दिस टर्म वी कॅन राईट ॲज मायनस ई रेस टू एक्स डिवायडेड बाय 1 मायनस ई रेस टू एक्स dx. Is it okay? Yes. Is it okay? एक टर्म ऍडजस्ट केली आपण, मायनसची टर्म ऍडजस्ट केली. ओके. प्लस इंटिग्रेशन ऑफ इथं काही ऍडजस्टमेंट करायची गरज नाही आपल्याला, त्यामुळे ही टर्म आपण तशीच ठेवली. सेक्स स्क्वेअर वाय डिवायडेड बाय टॅन वाय dy इज इक्वल टू 0. ओके. त्याच्यानंतर आता इथं बघा हा फॉर्म्युला यूज करणार आहे आपण. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे. सो दिस टर्म आय एम टेकिंग एज -3 इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस मायनस ई रेस टू एक्स अपॉन 1 मायनस ई रेस टू एक्स. इथं काय मिळेल इंटिग्रेशन मग आता? Log of 1 मायनस ई रेस टू एक्स. ठीक आहे. प्लस what is the integration of sec square y divided by tan y? That is log of mod of tan y. मॉड ची गरज नाही आता, इथे सगळे टर्म्स पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे काही गरजच नाही इथे. लॉग ऑफ tan y which is equal to c. ठीक आहे. मग आता हे परत ही टर्म मी रिराईट करते. वन्स अगेन आय एम रायटिंग दिस टर्म ॲज, लुक ॲट दिस. आता मी पॉझिटिव्ह टर्म आधी घेते, त्याच्यानंतर निगेटिव्ह टर्म, त्याच्यानंतर परत आपण सिम्प्लिफिकेशन करूयात. सो जस्ट रायटिंग द टर्म ॲज log of tan y minus 3 into log of 1 minus e raised to x is equal to, आता हा जो कॉन्स्टंट आहे इथे c घेतलेला होता आपण मागाशीच्या एक्झाम्पल मध्ये, आपण c घेतला होता. तर याच्याऐवजी आपण यस वी कॅन टेक दॅट log c ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ दॅट प्रॉब्लेम. वी आर टेकिंग दॅट कॉन्स्टंट दॅट इज log c. ओके. मग आता log tan y minus 3 into log of 1 minus e raised to x is equal to log c. How to write that? इथं मायनस टर्म आहे, म्हणजे इथं कसं लिहिणार तुम्ही? log जर कॉमन घेतला आता log tan y upon 3 log 1. log of tan y divided by 3 into 1 minus e raised to x. काहीतरी चुकतं तुमचं. 3 into log of 1 minus e raised to x आहे. Yes, anybody? 1 minus e common raised to घेतलं minus x. 1 minus e raised to minus x. 1 minus e raised to x? Minus x. No. E raised to minus x. Raised to 3. 1 minus e raised to x full raised to 3. नाही. आता इथे बघा की हा येस इथं कसं लिहितो, इथं बघा आता इथं थोडस इकडे बघा. 2 into log of x, it can be put as log of x log of x square. बरोबर आहे. In same way this 3 हा इथला हा येस इथं कसं लिहिणार मग आपण? 1 minus e raised to x bracket cube. 1 minus e raised to x bracket raised to 3 is equal to log c. पहिल्यांदा इथे log c घेतोय आपण. ठीक आहे, log c घेतोय आपण. ओके. पुढे काय करणार आता ह्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर जस्ट वी आर सिम्प्लिफाईंग द टर्म. टेक लॉग दोन्हीकडचा लॉग काढून टाकला आपण, तर इक्वेशन कसं मिळेल आपल्याला? tan y डिवायडेड बाय 1 minus e raised to x bracket raised to 3 is equal to c. अदरवाइज आता ह्याच्यानंतर आणखीन पण आपण हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू शकतोय. तर तो फॉर्म कसा असेल? tan y is equal to 1 minus e raised to x bracket raised to 3 into c. हे सोल्युशन सुद्धा करेक्ट आहे आणि हे सोल्युशन सुद्धा आपलं करेक्टच आहे. ठीक आहे. एक्झाम्पल समजलं प्रत्येकांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.
नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करताय, ट्राय करताय का? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. जस्ट ma'am. ट्राय इट. येत नसेल तर मी परत सांगेन तुम्हाला, फक्त ट्राय तरी करा तुम्ही. जस्ट आय एम गिव्हिंग दॅट एक्झाम्पल. सॉल्व x plus 1 dy by dx plus 1. थोडस इक्वेशन केअरफुली बघा, त्याच्यानंतर मग सॉल्व करा. 2 into e raised to minus y. 2 into e raised to minus y. पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन रिराईट करावं लागेल. त्याच्यामधलं x plus 1 हा जो एक्सेस टर्म आहे ते काढायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोल्युशन घ्यायचंय. ठीक आहे, जस्ट ट्राय टू सॉल्व इट. कोण सांगेल मला आन्सर याचं? येस, एनीवन? हिंट तरी सांगा मला, म्हणजे काय कसं सॉल्व्ह करणार ते, हिंट सांग. dx मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा dx ने मल्टिप्लाय करायचं. yes, correct. Just I'm writing this equation once again. So look at this. X plus 1 dy by dx plus 1 is equal to 2 into e raised to minus y. पहिल्यांदा आपण कम्प्लीट इक्वेशनला dx ने मल्टिप्लाय करतोय, त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळतं? x plus 1 dy, very good, Plus dx. plus dx is equal to 2 into e raised to minus y आणि या ठिकाणी dx मिळेल. ठीक आहे, मग आता dx चे टर्म्स आपण एकत्र करूयात. बरोबर आहे, dx चे टर्म्स एकत्र करायचे आणि dy चे टर्म्स एकत्र करायचे आपल्याला. आता इक्वेशन कसं लिहाल तुम्ही सांगू शकता मला कोणी? x plus 1 dy equal to येस येस, x plus 1 dy is equal to, हा dx त्या साईडला घेतला तर इक्वेशन असं मिळेल आपल्याला, 2 into e raised to minus y minus 1 into dx. ठीक आहे. मग आता आपल्याला ऍक्च्युअल काय पाहिजे? x आपल्याला सगळं इक्वल टू 0 करायचं. हा, एका साइडला 2 into e raised to minus y minus 1 into dx minus x plus 1 आता इथे into बघा. dy. हा, इथे बघा, आता मी ही जी टर्म आहे या साईडला घेते आणि ही जी टर्म आहे dx च्या साईडला घेते. म्हणजे काय असेल बघा, dy divided by 2 into e raised to 2 minus into y e raised to minus y minus 1 equal to dx divided by, x plus 1. yes, dx divided by x plus 1. Here it is variable separable form. याला आपण काय म्हणतोय? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, मग आता याच्या नंतर मला सांगा काय करायचं पुढे. आता इंटिग्रेटिंग Integrating एका साइडला घ्यायचं टर्म सगळं. ठीक आहे, हा सांगा. dx divided Integrating by it, x. taking integration on both side, integration of, मॅम सगळे टर्म्स एका साइडला घ्यायचे हा, ना. एका साइडला घ्यायचं, इक्वल टू 0 करायचं. काही गरज नाही आता इथं, नंतर तुम्ही सोल्युशन मध्ये पण घेऊ शकताय. आता इथंच तुम्ही सेपरेटली घ्या किंवा मग एकत्र करून घ्या, यू विल गेट दॅट सेम आन्सर, नो प्रॉब्लेम. तुम्ही म्हणता तसे करूयात आपण. आता पहिल्यांदा मी काय करते, हे जी टर्म्स आहेत मी तसेच ठेवते आणि त्याच्यानंतर मग आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर जे सोल्युशन असतं ते आपण इक्वेट करूयात. इज इट ओके?
ओके मॅम. कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर तेच मिळणार आहे. इंटिग्रेशन ऑफ, इथंच लिहूयात आपण खाली, इंटिग्रेशन ऑफ dy divided by 2 into e raised to y minus y minus 1 is equal to integration of dx upon x plus 1. Now tell me that left hand side, integration of left hand side. तर तिथे आपल्याला ऍडजस्टमेंट काय करावी लागेल? Yes, anyone? upon e e raised raised to minus y ला 1 upon e raised to y. आता इथं डिनॉमिनेटर मध्ये काय बघा, 2 into e raised to minus y आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो तो सांगा. किंवा हे इंटिग्रेशन जर सॉल्व्ह करायचं म्हणलं तर आपल्याला ऍडजस्टमेंट कोणत्या टर्मची ऍडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी करायची आहे? E raised E raised to minus y. मायनस वाय नाही येणार. आता ई रेस टू वाय ने आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय. आता इथं ही जी टर्म आहे, इथं बघा आता थोडस, आता याच्यामध्ये इफ आय एम ऍडजस्टिंग द टर्म, कोणती टर्म आपण ऍडजस्ट करतोय? ई रेस टू वाय. कसं ऍडजस्ट करतोय बघा इथं आता. सो इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू वाय डी वाय डिवायडेड बाय e raised to y in bracket 2 into e raised to minus y minus 1 is equal to, फक्त एका साइडला आपण ऍडजस्टमेंट केली, लेफ्ट हँड साइडला. इकडचे टर्म्स आपण ऍज इट इज पुट करतोय. सो dx अपॉन x प्लस 1. ठीक आहे. मग आता मला सांगा, e raised to y ची आपण ऍडजस्टमेंट मीन्स मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय अ सेम टर्म. e raised to y ने मल्टिप्लाय केलं आणि e raised to y ने डिवाइड केलं. इज इट ओके? मग आता मला सांगा इथं काय आन्सर असेल? e raised to y divided येस, by e raised to y divided by 2 into e raised to minus y into e raised to y. It gives simply 2. 2 minus e raised to y. 2 minus e raised to y. त्याच्यानंतर e raised to y ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर इथे e raised to y मिळतं. आणि हे dy is equal to integration of dx upon x plus 1. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी परत इंटिग्रेशन घेतोय. मग इंटिग्रेशन घेताना परत आपल्याला इथे ऍक्च्युअल आपल्याला मायनस लागणार आहे. बरोबर आहे. मग आता सांगा, मायनस ई रेस टू वाय डिवायडेड बाय 2 मायनस ई रेस टू वाय याचं इंटिग्रेशन. log of 2 minus e raised to Log of 2 minus e raised to 2 minus e raised to y. मायनसची ऍडजस्टमेंट करावं लागेल ना आपल्याला इथं. आपल्याला कारण इथं Minus common मायनस ई घ्यायचा. रेस टू वाय आहे. minus मायनस minus मायनस लॉग ऑफ 2 minus e 2 raised to y. मायनस ई रेस टू वाय इज इक्वल टू, इथं काय मिळेल मग आता इथं? लॉग ऑफ एक्स प्लस 1 प्लस लॉग सी. इज इट ओके? प्लस लॉग सी, कारण लॉग सी परत आपण आपल्या कन्व्हिनियंटने घेतोय. देअरफॉर complete equation once again rewriting as, आता इथं बघा, मायनस लॉग ऑफ 2 मायनस ई रेस टू वाय इट इज इक्वल टू लॉग ऑफ 2 मायनस ई रेस टू वाय ब्रॅकेट रेस टू minus 1. Minus 1. Don't forget that, which is equal to log of x plus 1 plus log c. Now tell me the solution of this equation. आता सिम्प्लिफिकेशन करून सोल्युशन सांगा. Who will tell me that? लॉग जर रिमूव्ह केला आपण तर इक्वेशन कसे मिळेल आपल्याला, किंवा सोल्युशन कसे मिळेल? 1 by 2 minus e raised to y is equal to
x plus लॉग 1 ऑफ एक्स प्लस 1 नाही, इथं बघा, इथं थोडस इकडे लक्ष X द्या. plus 1 upon इथं बघा, जर लॉग काढलं आपण तर हे इक्वेशन कसं मिळेल? लॉग ऑफ 2 मायनस ई रेस टू वाय रेस टू मायनस 1 आहे. मग जर 1 लॉग by दोन्ही साईडचं काढून घेतलं तर इथं काय मिळेल? 2 मायनस ई रेस टू वाय रेस टू मायनस 1 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 1 प्लस लॉग सी आहे. सो इट विल बी x plus 1 एक्स प्लस 1 इंटू सी मिळेल. बरोबर आहे? इज इट करेक्ट? yes. एक्स प्लस 1 इंटू सी, कारण इथे ऍडिशन आहे. लॉग ऑफ एक्स प्लस 1 प्लस लॉग सी. मग यावेळेस ऍडिशन असल्यामुळे इथे काय असेल? मल्टिप्लिकेशन असेल त्या टर्म मध्ये. मग आता याच्या नंतर बघा, नेक्स्ट टर्म बघा, इथे थोडीशी कसं लिहितोय आपण, हीच टर्म आपण सिम्प्लिफाय करतोय. सो हिअर द टर्म आय एम रायटिंग हा 1 अपॉन असणार आहे. 1 अपॉन 2 मायनस ई रेस टू वाय इज इक्वल टू एक्स प्लस 1 इंटू सी. आता मला कॉन्स्टंट एका साईडला घ्यायचंय, तर कॉन्स्टंट एका साईडला घेताना मी काय करणार बघा, इथं हे टर्म मी या साईडला आणते आणि ही जी सी ची टर्म आहे मी लेफ्ट हँड साईडला घेतली. म्हणजे इक्वेशन कसं मिळेल मला? हे सोल्युशन कसं मिळेल? 1 अपॉन सी इज इक्वल टू एक्स प्लस 1 इंटू 2 मायनस ई रेस टू वाय, और इट कैन बी रिटन एज C equal to 1 x upon plus 1, yes, 1 x plus 1 into 2 minus e raised to y is equal to this 1 upon c we can assign as c dash. dash. This is the solution of the given differential equation which is converted in variable separable form. हे प्रत्येकानं समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Is there any difficulty? no ma'am. No, ma'am. Okay. Next solve करायचं मग आता? Yes, ma'am. Yes, ma'am. Just I'm giving one next one example. बघा सॉल्व होते का बघा आणि मला सांगा. होत नसेल तर आपण सॉल्व करूयात. आता हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून सांगा मला. इट इज 4th वन ना? Yes. Okay. Y dx plus y dx, solve the equation. Y dx plus cot x dx is equal to इथं या ठिकाणी cot x dy हवंय. It is cot x dy is equal to 0. सिंपल एक्झाम्पल आहे. x चे टर्म्स आणि y चे टर्म्स आपल्याला सेपरेट करायचे, तर कसं करणार? dy by y, dy divided by y plus cot x divided by dx. Sorry, dy by Y dx equal to Y. minus cot x dy. पहिल्यांदा dx. इक्वेशन सांगा मला. इक्वेशन कसं लिहिणार आपण? पहिल्यांदा The given separate differential करायचं. Equal to equation. minus cot x Yes. to dy. हा, आता इथं बघा, the given differential equation we can write as y dx is equal